विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA प्रथम वर्षातील अभंग आविष्कार या अभ्यासपत्रिकेविषयीची माहिती पाहत आहोत. या अभ्यासपत्रिकेमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि त्यांच्या निवडक अभंगाचा समावेश या अभ्यासपत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांचं वारकरी संप्रदायातील योगदान आणि त्यांच्या निवडक अभंगाविषयीची माहिती पाहिलेली आहे. त्याचबरोबर आपण संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सेना न्हावी, संत चोखा मेळा यांच्या जीवनचरित्राविषयी, त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानाविषयी आणि त्यांच्या काही महत्त्वपूर्ण अशा निवडक अभंगाचा जो समावेश करण्यात आलेला आहे, त्यांचा अभंगाचा अभ्यास आपण केलेला आहे. या प्रत्येक संतांच्या जीवनचरित्राविषयी व त्यांच्या अभंग रचनेविषयी अत्यंत सहज सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वपूर्ण असं विवेचन डॉक्टर किशोर सानप यांनी अभंग आविष्कार या पुस्तिकेला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आवर्जून या पुस्तकाचं वाचन करणं अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थी मित्र हो, या तासिकेमध्ये आपण संत जनाबाई यांच्या जीवनचरित्राविषयी आणि त्यांच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अभंगाचा समावेश या पुस्तिकेमध्ये करण्यात आलेला आहे त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण संत जनाबाई यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय विस्तृत असं विवेचन डॉक्टर किशोर सानप यांच्या या पुस्तकामध्ये दिसून येतं. संत जनाबाई यांच्याविषयीची सविस्तर अशी माहिती त्यांनी येथे दिलेली आहे. डॉक्टर किशोर सानप यांनी संत जनाबाईंना संत वाटिकेतील जाईची वेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. संत वाङ्मयामध्ये संत जनाबाईंचा या भाषेमध्ये महत्त्वपूर्ण असा उल्लेख केल्याची नोंद या ठिकाणी डॉक्टर किशोर सानप करतात. त्याचबरोबर संत जनाबाई स्वतःला नामयाची जनी असे या ठिकाणी म्हणत आहे. आईवडिलांच्या पश्चात संत नामदेवांनी संत जनाबाई यांचा सांभाळ केलेला आहे. संत जनाबाईंचे गुरु म्हणून संत नामदेव महाराजच ओळखले जातात. संत नामदेव महाराजांनीच त्यांनी भक्तीची वाटचाल कशा पद्धतीने केली पाहिजे याबाबतची माहिती दिलेली आहे. संत जनाबाई यांनी देखील अतिशय सहज सोपी भाषा आपल्या अभंग रचनेतून मांडलेली आहे. स्त्रीसुलभ भावनांचा आविष्कार त्यांच्या अभंग रचनेतून दिसून येतो. माय मेली बाप गेला या बालपणाच्या निराधार अवस्थेपासून नामदेवाने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवल्यामुळे जनी म्हणे जोड झाली विठोबाची दासी नामयाची म्हणून या. संत जनाबाई स्वतःला नामयाची दासी किंवा दासी नामयाची असं म्हणतात आणि आपल्या गुरुविषयी संत नामदेव महाराज यांच्याविषयीचा कृतज्ञता भाव त्यांच्या अभंग रचनेतून चित्रित झालेला दिसून येतो. विठ्ठलोपासनेची नामभक्ती आणि स्त्री मनाचा हळुवारपणा त्यांच्या अभंग रचनेमधून दिसून येतो. उत्कटता, भाषेचे लालित्य या गुणांनी संत जनाबाईंचे अभंग अतिशय लोकप्रिय झालेले आहे. संत जनाबाईंनी विठ्ठलाला वेगवेगळ्या नावाने संबोधलेलं आहे. अनेक भक्तांनी कुणी त्याला विठोबा म्हटलेला आहे, कुणी विठ्ठल म्हटलेला आहे. तर संत जनाबाई त्यांच्या काही अभंगामधून विठ्ठलाविषयीचा प्रेमभावही व्यक्त करतात, काही अभंगाच्या माध्यमातून विठ्ठलाविषयीचा रागही व्यक्त करतात. कारण तो भक्ताचा अधिकार आहे. आपल्या भक्तीनेच परमेश्वर वश होतो. जो खरा भक्त आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा वास असतो
किंवा परमेश्वर त्यांच्या अंतःकरणामध्ये निवास करत असतो अशी भावना व्यक्त केली जाते. त्याच पद्धतीने हा विचार संत जनाबाईंच्या अभंगामधून व्यक्त झालेला आहे. विठ्ठलाचं वर्णन करत असताना विठ्ठल किती प्रेमळ आहे, किती मायाळू आहे याविषयीची भावना व्यक्त करताना विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा किंवा संगे संतांचा मेळा अशा पद्धतीने या विठ्ठलाचं ते वर्णन करतात. विठ्ठल हा आपल्या भक्तांना नेहमीशी आधार देत असतो. तो आपल्या भक्तांना आपल्या जवळ घेत असतो, आपल्या अंगाखांद्यावर खेळवत असतो. असं लेकुरवाळ्या विठ्ठलाचं वर्णन संत जनाबाईंनी या ठिकाणी आपल्या अभंगामधून केलेलं आहे. संत जनाबाईचे अनेक असे बहुचर्चित आणि बहुप्रसिद्ध असे अभंग आहेत. असा प्रेमभावही त्यांच्या अभंगातून व्यक्त होतो, तर काही अभंगाच्या माध्यमातून विठ्ठलाला त्यांनी थोडंसं रागे भरल्याचं किंवा रागावल्याचं या ठिकाणी दिसून येतं. स्त्रीसुलभ भावना या ठिकाणी दिसून येतात. त्यांनी एका अभंगामधून म्हटलेलं आहे की विठू माझा लेकुरवाळा संगे लेकुरांचा मेळा किंवा संगे संतांचा मेळा किंवा गोपाळांचा मेळा असं म्हटलं जातं. या प्रसिद्ध अभंगामधून विठू भक्तीचा व विठू भक्ताचा महिमा संत जनाबाईने वर्णन केलेला आहे. सर्व सुखाचा आगर उभा असे विठेवर, पंढरीचा विठ्ठल हा सर्व सुखाचे आगर आहे. सर्व सुखाचा अंतिम साधन हे पंढरपूरचा विठ्ठल आहे. आणि यातून जनाबाईने विठ्ठलोपासना आणि नामस्मरण हा सुखाचा आगर असल्याचा संदेश समाजाला दिलेला आहे. उत्कट भक्तिरसाने जनाबाईचे अभंग भक्तांच्या मनाचा ठाव घेताना दिसून येतात. रागा येऊनी काय करशी तुझे बळ आम्हापाशी, तसेच अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या असंही विठ्ठला त्यांनी रागामध्ये या ठिकाणी म्हणताना दिसून येतात. विठ्ठलाला त्यांनी फटकारलेली आहे. त्याचबरोबर विठ्ठल हा आपल्या मदतीला कसा येतो किंवा प्रत्येक भक्ताचीच मदत हा विठ्ठल कशा पद्धतीने करतो हे सांगत असताना झाडलोट करी जणी केर भरी चक्रपाणी हे नाव हे विठ्ठलाच्या संदर्भातच संत जनाबाईंनी या ठिकाणी वापरलेलं आहे. हा विठ्ठल प्रत्येक भक्ताच्या मदतीला धावून येत असतो. अनेक संतांच्या चरित्रेमधून विठ्ठल आणि त्यांच्या भक्ताचं नातं, विठ्ठल आणि त्यांचे भक्त यांतील संबंध कशा पद्धतीने हा चक्रपाणी किंवा हा नारायण किंवा हा केशव कशा पद्धतीने भक्ताच्या मदतीला धावून येतो याची अनेक उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. अगदी त्याच पद्धतीने हा विठ्ठल संत जनाबाईला देखील मदत करतो आहे असा स्वतः दाखला किंवा असं स्वतः उदाहरण संत जनाबाई आपल्या अभंगामधून देतात. जनाबाईंच्या अभंगामधून त्यांनी जी भक्तिपर रचना केलेली आहे किंवा विठ्ठलाचं जे वर्णन केलेलं आहे त्यावर संत नामदेवांच्या विचारधारेचा प्रचंड प्रभाव असल्याची नोंद या ठिकाणी केलेली आहे. नामदेवांच्या सगुण भक्तीचा जनाबाईंना अधिक लळा लागलेला होता आणि संत जनाबाईने देखील वेगवेगळ्या विषयावर अनेक अशी अभंग रचना केलेली आहे. त्यामध्ये कृष्णजन्म असेल, बालक्रीडा असेल, काला असेल, नामदेव ज्ञानदेव महात्म्यपर अभंग असतील किंवा विविध संतांविषयीचे चरित्र महिमा संत जनाबाईंनी आपल्या अभंगामधून केलेला आहे. त्याचबरोबर संत सेनानावी यांच्याविषयी त्यांचे अभंग आहेत. त्याचबरोबर हरिपाठ, तीर्थावळी, पाळणा अशी रचनाही जनाबाईंनी केलेली आहे. आणि सकल संत गाथेमध्ये सुमारे 350 अभंग जनाबाईंचे उपलब्ध असल्याची नोंद या ठिकाणी डॉक्टर किशोर सानप यांनी केलेली आहे. आपले जे अभंग आविष्कार आहे त्या अभंग आविष्कार या पुस्तकामध्ये एकूण 4 अभंगाचा समावेश संत जनाबाईंच्या महत्त्वपूर्ण अभंगाचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. क्रमाक्रमाने त्यांचे जे अभंग आहे त्या अभंगाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. संत जनाबाई यांनी परमेश्वराचं जे वर्णन केलेलं आहे त्यामधून एक स्त्रीसुलभ भावभावना त्यांच्या अभंगामधून व्यक्त झालेल्या आपणास दिसून येतात. त्यांचे जे 4ही अभंग आहेत या 4ही अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये
महत्त्वपूर्ण असं विवेचन या ठिकाणी केलेलं दिसून येतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक संतांचे अभंग आणि त्या अभंगाचा आशय आणि त्या अभंगातून सांगितलेलं तत्त्वज्ञान कशाप्रमाणे विशद केलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संत जनाबाई यांच्या अभंगावर देखील डॉक्टर किशोर सानप यांनी अतिशय सहज सोप्या भाषेमधून विवेचन केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, परीक्षेमध्ये जरी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं स्वरूप पाहून प्रत्येक अभंगाचा आशय आणि आविष्कार तुम्हाला लिहायचा आहे. संत जनाबाईंचं चरित्रही दिलेलं आहे या पुस्तकामध्ये आणि त्यांच्या प्रत्येक अभंगाचा सहज सोप्या भाषेमध्ये विवेचन केलेलं आहे, त्याची मांडणी केलेली आहे. याचाही आधार तुम्ही घेऊन या ठिकाणी अभ्यास करू शकता, जेणेकरून परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिता येतील. सर्वप्रथम आपण त्यांच्या अभंगाचं वाचन करूया आणि त्या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे त्या विवेचनाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे किंवा जनाबाईने आपल्या अभंगामधून कोणते विचार मांडलेले आहे हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम त्यांनी जे अभंग लिहिलेले आहे त्या अभंगाचं वाचन या ठिकाणी आपण करूयात. पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणि चारा, गहार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लापाशी, माता गुंतली कामाशी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, तैसे आमाशी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. अतिशय चांगला आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा अभंग संत जनाबाईंनी यांनी लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्र, संत जनाबाईंच्या अभंगामधून स्त्रीसुलभ भावना व्यक्त झालेल्या दिसून येतात. या अभंगाचं जरी आपण स्वरूप जरी पाहिलं किंवा हा अभंग जरी पाहिला तरी या अभंगाच्या माध्यमातून एका आई आणि मुलाचं नातं कशा पद्धतीचं असतं हे यांनी दाखवलेलं आहे. संत जनाबाई या स्त्री असल्यामुळे आपल्या स्त्रीसुलभ भावना त्यांच्या या अभंगामधून व्यक्त झालेल्या दिसून येतात. आई आणि तिचा मुलगा यांचं एकमेकावर अत्यंत नितांत प्रेम असतं. आपल्या मुलासाठी आई ही सर्वस्व या ठिकाणी अर्पण करत असते. संत जनाबाईंनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून हा विचार या ठिकाणी मांडलेला दिसून येतो आणि त्या विचारांच्या माध्यमातून स्त्रीसुलभ भावना व्यक्त झालेल्या दिसून येतात. वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. मातृभाव आणि पुत्रप्रेम या ठिकाणी दिसून येतं. त्यामध्ये जे काही उदाहरणं दिलेली आहेत या 5 चरणाच्या अभंगामधून 4 चरणामधून त्यांनी 4 उदाहरणं दिलेली आहेत आणि 5व्यामधून स्वतः विठ्ठलाचं आपलं म्हणजे स्वतः जनाबाईचं नातं कसं आहे हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणा आणि चारा. आता मानव म्हणजे मनुष्य हे जे आईवडील असतात ते आईवडील दोघंही आपल्या मुलांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ करत असतात. आदर्श नागरिक घडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. वडिलांपेक्षाही आईचं आणि मुलांचं नातं अधिक दृढ असल्याचं दिसून येतं. आई आपल्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण या ठिकाणी करत असते. हे झालं मानवाच्या बाबतीमध्ये. परंतु पशुपक्ष्याच्या बाबतीमध्ये जरी झालं तरी पशुपक्ष्याच्या बाबतीमध्ये देखील जसं मानवाच्या बाबतीमध्ये आई आणि मूल हे अतिशय घनिष्ठ नातं आहे, दृढ नातं आहे. आपल्या मुलासाठी आई सर्व काही कष्ट सहन करते कारण त्यामध्ये तिला आनंद होत असतो. स्वतःच्या कष्टाकडे दुर्लक्ष करून ती आई आपल्या मुलांना लहानपणापासून वाढवत असते. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलावर आईचं अतिशय प्रेम असतं. त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होते, कितीही कष्ट सहन करण्यासाठी तयार होते, कोणत्याही संकटाशी सामना ती या ठिकाणी करण्यासाठी सिद्ध होते.
थोडक्यात आई आपल्या मुलासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण या ठिकाणी करत असते. या ठिकाणी हे मानवाच्या बाबतीमध्ये झालं, पशु पक्षी प्राण्याच्या बाबतीमध्ये देखील हाच दृष्टिकोन आहे. तर संत जनाबाईंनी या ठिकाणी जे उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये पक्ष्यांचीही उदाहरणं दिलेली आहेत, आईचीही उदाहरणं दिलेली आहेत, प्राण्यांचीही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत आणि प्रत्येक उदाहरणाच्या माध्यमातून संत जनाबाई यांच्या अंतःकरणातील आई आणि तिच्या मुलाचं असलेलं नातं, मग त्यामध्ये पक्षी आणि त्या पक्ष्यांची पिल्लं असतील, घार आणि त्या घारीची पिल्लं असतील, आई आणि तिचा मुलगा असेल, वानर आणि तिचं लहान पिल्लू असेल, या बाबतीत त्यांनी उदाहरणं देऊन स्वतः विठ्ठल ही माझी आई कशी आहे आणि तो विठ्ठल माऊली असून माझा कसा सांभाळ करतो हे संत जनाबाईंनी या अभंगाच्या माध्यमातून विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रहो, संत जनाबाईचा हा जो अभंग आहे, हा अभंग अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. आपल्या भक्तांचा देवावर अतिशय विश्वास असतो आणि जो देव आहे किंवा जो परमेश्वर आहे तो देखील आपल्या भक्तांचं रक्षण करत असतो. रात्रंदिन भक्त परमेश्वराच्या नामाचा जप करत असतो आणि त्याला विश्वास असतो की परमेश्वर माझा रक्षण करता आहे, परमेश्वर मला सांभाळणारा आहे, परमेश्वर मला कधीही अडचणीत येऊ देणार नाही आणि जरी अडचण निर्माण झाली तरी शुद्ध अंतःकरणाने परमेश्वराचा धावा केला तर तो परमेश्वर आपल्या मदतीला येऊ शकतो. हे अनेक भक्तांनी आपल्या भक्तीच्या जोरावर सिद्ध केलेलं दिसून येतो. अनेक धर्मग्रंथांमधून अशी उदाहरणे दिसून येतात. मग ते भक्त प्रल्हादाचं उदाहरण असेल, भक्त सुदामाचं उदाहरण असेल, द्रौपदीचं उदाहरण असेल, संत चोखोबांचं उदाहरण असेल, संत नामदेव महाराजांचं उदाहरण असेल, संत सावतामाळी यांचं उदाहरण असेल, संत गोरोबा काका यांचं उदाहरण असेल, असे अनेक संत आहेत किंवा धर्मग्रंथामधून पुराणामधून अशा स्वरूपाचे उदाहरणे दिसून येतात की भक्ताच्या मदतीला हा परमेश्वर या ठिकाणी धावून येत असतो आणि भक्ताचा देखील दृढ विश्वास परमेश्वरावर या ठिकाणी असतो. संत जनाबाईंनी देखील स्वतःचे अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. आपण पाहिलं की एका अभंगामधून संत जनाबाईंनी म्हटलेलंच आहे की झाडलोट करी जने केर भरी चक्रपाणी. म्हणजे जनाबाई जर त्या ठिकाणी घर साफ करण्याचं काम करत असेल तर तो परमेश्वर केर वेचण्याचं काम या ठिकाणी करतो असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक भक्तांच्या मदतीला हा परमेश्वर धावून येतो असा भाव संत जनाबाईंनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. विद्यार्थी मित्र, हा जो अभंग आहे हा 5 चरणाचा अतिशय विस्तृत अशा स्वरूपाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून आई आणि तिचं मूल, पक्षी आणि तिचं पिल्लू, वानर आणि त्याचं पिल्लू याचा जशा पद्धतीने आई आपला सांभाळ करते तसा विठ्ठल माझा स्वतःचा कसा सांभाळ करतो. जसं पिल्लू आपल्या आईवर अवलंबून असतं तसं मी देखील माझ्या माऊलीवर म्हणजे विठू माऊलीवर अवलंबून आहे. एखादी आई आपल्या मुलाची तहानभूक जाणत असते, त्याच पद्धतीने हा विठ्ठल माझी तहानभूक कशा पद्धतीने जाणतो हे संत जनाबाईंनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र, डॉक्टर किशोर सानप यांनी या अभंगाचं अतिशय सविस्तर विवेचन केलेलं आहे सहज सोप्या भाषेमधून. या अभंगाचं वाचन केल्यानंतर आपण पुढच्या तासिकेमधून संत जनाबाई यांच्या अभंगावर डॉक्टर किशोर सानप यांनी कशा पद्धतीने विवेचन केलेलं आहे याचा आपण पुढील तासिकेमध्ये या ठिकाणी विचार करणार आहोत. या 5 चरणाचा विचार आपण पुढील तासिकेमधून करूयात. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.